नागपुरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये घरांमध्ये साप शिरल्याने रहिवाशांची झोप उडाली आहे। सुदैवाने सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे दोन्ही ठिकाणी सापांना सुरक्षित पकडून वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे। पाहूया काय घडलं आहे नेमकं। नागपूरच्या मनीष नगरमध्ये अजंता मार्बल समोरील एका घरात सोफ्याच्या मागे विषारी नाग दिसल्याने घरातील सदस्यांची भंबेरी उडाली। वेळ न घालवता त्यांनी सर्पमित्र शुभम पराडे यांच्याशी संपर्क साधला। शुभम त्यावेळी त्याच्या सीसीटीव्ही दुकानात काम करत होते, पण फोन येताच त्यांनी हातातील काम सोडून तातडीने मनीष नगर गाठले। कस्तूर प्राईड सोसायटीच्या मागे असलेल्या त्या घरात पोहोचल्यावर शुभम यांनी नागाचा शोध घेतला। साप सोफ्याच्या मागे लपून बसला होता। हा एक अत्यंत विषारी नाग होता। शुभम यांनी मोठ्या कौशल्याने त्या सापाला सुरक्षित पकडले आणि एका भरणीत बंदिस्त केले। त्यानंतर त्याला सेमिनर हिल सिव्हिल लाईन नागपूर येथील वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले। तर दुसरी घटना बेलतरोडी शंकरपूर येथे घडली। शारदा संतोष यांच्या अंगणात सिमेंटच्या पोत्याखाली साप जाताना दिसला आणि घरातील लहान मुले तसेच इतर सदस्य खूप घाबरले। त्यांनीही तत्काळ सर्पमित्र शुभम यांना मदतीसाठी बोलावले। रात्रीचे 11:30 वाजले होते आणि शुभम जेवण करत होते, पण मदतीचा फोन येताच त्यांनी जेवण सोडून बेलतरोडी शंकरपूर येथील शारदा संतोष यांच्या घरी धाव घेतली। तिथे त्यांनी त्या सापालाही सुरक्षित पकडले आणि भरणीत बंदिस्त केले। या सापालाही सेमिनरी हिल्स नागपूर शहर येथील वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले। सर्पमित्र शुभम पराडे यांच्या या तत्परतेमुळे आणि सर्प वाचवण्याच्या कार्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आणि सापांनाही सुरक्षित अधिवास मिळाला। सर्पमित्र शुभम पराडे यांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे दोन विषारी सापांना सुरक्षित पकडण्यात आले आहे आणि रहिवाशांनी दिलासा मिळाला आहे।